घरात खूप सारा प्लास्टिक गोळा झालात, फेकून देऊ नका। तुम्ही बघू शकता की मी किती सुंदर फूल तयार करून घेतल्यात आणि या फुलांचे बनवणार आहे हार। इथे बघा शॉपिंगचे प्लास्टिक आहे, म्हणजे ऑनलाईन शॉपिंगचा। असं मी फोल्ड करून घेते। कोणतेही प्लास्टिक वापरून तुम्ही या फूल बनवू शकता। आता मी दुसरा एक प्लास्टिक घेते। फूल थोडा मोठा होणार आहे आणि भरपूर होणार आहे। अशाच मी घडी घालून घेते। आता ग्लासनी असा मी एक मार्क लावते। एक मार्कर घेतले आणि असा मी मार्क करून घेते। असं आपल्याला कापून घ्यायचं। असं बघा, 3च फूल भेटणार आहेत 2 प्लास्टिक पासून। आता यांना आपल्याला फिक्स करायचे आहे, म्हणून एक स्टेपलर पाहिजे। सुई धाग्याने पण करू शकता। असा अगदी मध्ये मी असा स्टेपल करून घेते आणि बाकी 2 पण असं स्टेपल करून फिक्स करून घेते आणि त्यानंतर आपल्याला कापून घ्यायचे राऊंड। आता एक कत्री पाहिजे आणि अशी आपण कापून घेऊ। मी एक कापून घेतले आणि बाकी 2 पण कापून घेते, नंतर तुम्हाला दाखवते। इथे बघा 2 मी कापून घेतले आणि आता आपल्याला फूल तयार करायचे आहे। आता बघा असं कट करायचे, अगदी बारीक बारीक कट लावायचे आहेत। असं तुम्ही बघू शकता जसे मी करते, अगदी अशीच करायचे। पूर्ण राऊंड मी असा कट लावून घेते। आता हाताने असं खोलून घ्यायचं। बघा एक फूल तयार आहे। अशी प्रकारे माझ्याकडे जेवढे प्लास्टिक आहे सगळे प्लास्टिकचे मी असं फूल तयार करून घेते। आता हार बनवायला अजून एक साहित्य पाहिजे, म्हणजे ते आहे कॉटन बड। इथे बघा, आपण कान साफ करायला वापरतो तेच कॉटन बड आहे। आता बघा असं कापून घ्यायचे। 2 साइडचा पोर्शन कापून घ्यायचे, म्हणजे सुई घुसवायला। आणि मध्ये कट केले तरी चालेल, नाही केले तरी चालेल। माझी सुई थोडी छोटी आहे, म्हणून मी असा 2-2 कट लावले। आता चला फुलांचा हार बनवून घेऊया। एक फूल घालायचे आहे आणि एक कॉटन बड घालायचे आहे। अख्खं असलं तर एकच घालायचे, अख्खं नसलं तर 2 घालायचे, तुकडे तुकडे 2। असं चला पूर्ण हार बनवून घेऊया। बघा मित्रांनो, एवढे मी हार बनवून घेतले आणि लास्ट आता मी गाठ लावून घेते। फुलांमध्ये थोडासा ब्लॅक कलर आहे, म्हणून मी बाहेर शनी भगवानाला चढावले, म्हणजे लावले। इथे बघा, या मंदिरात शनी भगवान आणि बजरंगबली आहेत। आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, किती छान किती सुंदर फुलांचा हार मी तयार केलेले आहे। तुम्ही पण ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट नक्की करा।